वावरा पाहिजे आमची मजा होती. आता काय करा आम्ही, जीव द्या का आम्ही. साहेब खरंच मग आमचा सारा सत्यानाश झाला. मला लेकरात मला कसं काय करा, कसं जीवन जगा आम्ही सांगा बरं. निसर्गाने घात केला बा आमचा. आता तुम्ही आमचे मायबाप आहे बा, तुम्ही काही ना काही मदत करा बा साहेब. चांगलं लिहून द्या, चांगली मदत द्या आम्हाला. मी भाऊ लढू नका ना. दिसते मला सर्व समजून राहिलं की तुमचं जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका, काहीच काळजी नका करू ना. ताई तुम्ही बी लढू नका. कसं आम्ही जे काही करायचं आहे ते सर्व करतो आम्ही. टेन्शन घेऊ नका, तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ. आम्ही याचं काहीच काळजी नाही करायची. आम्ही सर्व लिहून नेणार आहे इथून. का जे काही झालं ते सर्व ओके मध्ये. साहेब काय म्हणता तुम्ही, टेन्शन नका घेऊ. या शेतीवरच तर आमचं जीवन आहे बाबा. सांगा आता हे असं झालं, आता आम्ही जगा कोणाच्या भरोशावर. सांगा तुम्ही उशे लेकरं बाकरा आमचे. सांगा आता बरोबर नाही जा बाबा साहेब, लिहून बरोबर नाही जावा. हो ताई तुम्ही काहीच काळजी करू नका. सर्व आम्ही व्यवस्थित नेतो. जे काही झालं ते आम्हाला दिसून राहिलं. तुमच्या शेतांमध्ये काहीच पीक राहिलेलं नाही आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, लढू नका. आणि कसं आहे ताई, कसं आहे आता तुमचं एकट्याच नाही ना, साऱ्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती पूर्ण जिल्ह्यामध्येच आहे ना आपल्या. तुम्ही अशी लढसान पडसान तर कसं होईल सांगा बा आता. असं बरोबर नाही. आम्ही आता कसं सर्व लिहून घेतलेलं आहे तुमचं. येतो मग आम्ही. येतो मग आम्ही. साहेब थांबा. काय थांबा बा, आमच्या ज्या पाहिलं जाऊन राहिली अशी कंडिशन आहे. जिंदगीत पहिल्यांदा पाहिली मी एवढी शेतकऱ्याची वाईट अवस्था. असं सर्वे करायला आलो मी. भीषण आहे. साहेब आपली एवढी सर्व्हिस झाली पण अशी कंडिशन नाही आली शेतकऱ्या. एवढी ढगपोटी असं सत्यानाश. या पीक जरासक नाही राहिलं वावरामध्ये. तिकडून पानं, निंबूचा बाग, संत्र्याचा बाग सारा पडला. कपाशी राहिली नाही शेतामध्ये. काय म्हणजे कंडिशन बेकार आहे. पण हो कंडिशन तर शेतकऱ्याची लईच बेकार आहे. बरं की नाही आपल्याला पगार आहे, त्यांना काही खरं नसतं. आपलं सत्यानाश आपलंही असता. चला व्यवस्थित शेतकरी भरपूर राहिला आपला सर्व करा. चला साहेब चला. बापा साहेब गेली बापा. काही म्हणजे ऐकलं नाही साहेबानं. गेली बी साहेब, गेली बी. ओ बापा तुम्ही तर त्या दिवशी वावरात होते. थोडंफार तर काही ना काही करते बापा. हो त्या दिवशी मी वावरात होतो ना. थोडंफार काय केलं असतं मी, काय केलं असतं. माझं जीव मला बरी होता. कधी पूर्ण राहून गेलं असतं माहिती असतं पडलं. मला असंही नसती दिसली फुकेले. काय सांगतो तू, माझा जीव मला भारी होता त्या दिवशी. काय केलं असतं मी, काय हात लावला असतं की काय कागद टाकला असता वावरात. काय येण्यासारखी बोलतो, पागल्यासारखी तू. बापा माय तसं नाही म्हणलं, पण कसं वावरात होते तुम्ही त्या दिवशी. कसं बंडी घ्या, खान फोडफाड काही ना काही पाणी काढून देणं वावरातून. असं थोडंफार केलं असतं तर जरासं वाचलं असतं ना. तू खाली घरी मिली वावरात येतील तुम्हा बरोबर. तुला तर घर पाहिजे. घर पाहिजे ना तुला. काय तर माय भांडे राहिले का, माय कपडे राहिले कसे वावरात म्हटलं की काटे येतात ना पण वावरात दे. वावरात जायसाठी दिला का तुम्हाला ढमू काय का टमू काय का. आता मला शांतपणा शिकून राहिली. त्या दिवशी कंडिशन मला माहिती आहे काय आहे. जीवन गेलो तुम्ही त्या दिवशी. एवढं पाणी होतं अथांग. काय सांगू, कोणता बंडी फोडून कोणता धुरा फोडू. जाऊ द्या बापा, तुम्ही मलाच कोसळून राहिले. मला बोलायचं नाही अजिबात. सांगून राहिली मी, चांगलं सांगून राहिली तुम्हाला. तुम्ही मलाच बोलून राहिले. एक तर माझ्या जीवने लागून राहिला. एवढं मोठं पिकाचं नुकसान झालं तर मला टेन्शन आलं सगळं. चुप बस तू मडकं तोंड बंद ठेव. अजिबात माडक सखो नको तू. चल औरातून घरी चल लवकर. पै लवकर चल. मी घरी मी पाहतो काय करायचं आहे. बापा पाहतोस बाबा. चाल लवकर चाल. डॉक्टर खाऊ नको तू. काय म्हणे एवढं नुकसान झालं तरी बायको कुरकुर करतेच मला. हा ना बाईची जातच अशी असते ना कुरकुरी. कोंबडी सारखीच कुरकुर करते. काय करावं का बाबा. आता कसं करता बाबा. आपल्या तर वावर नदीत झाला आपलं वावर. सारे दगड येऊन पडले वावरामध्ये. कसं पीक काढसा, कसं काय करसा, कसं काय खासा ना बाबा. तेच तर बाबू सुसून नाही राहिले मला. आता काय करा काय नाही. तर माझ्या सारे मंत्रबोध झाले ना. असं लेका माझ्या जिंदगीत झालं नाही कधी असं. एवढा पूर आला असं वावर खळून गेलं पुरं. मातीच नाही राहिली वावरामध्ये. झाले दगड जात. बाबा हे लोक पाहायला आलते. हे आता काही ना काही करतील. आपल्याला माती आणून देतील ना आपल्या वावरामध्ये. काही ना काही करतील का बाबू. हे गोष्ट लक्षात ठेव. या दुनियामध्ये कोणीच कोणाचं नाही आहे. सारे फक्त मजा पाहायला येतात, खिकिदात काढायला येतात, फोटो काढायला येतात की भाऊली गेलं तर आम्ही भेटेले बस एवढंच आहे. कोणी काही नसते. आपल्यालाच करावं लागत असते. या वावरात जे काही करावं लागते. आता गाय भाय आणा लागेल, माती फाती हे सारे आपल्याला जाणं लागेल. लोक काहीच नाही देत. हो बाबा. बाबू जोडचा असो की तुडचा असो काही कोणाचा नसते.
आता हे कसं अतिदृष्टी झाली, ढगफुटी झाली, आपलं आपल्यालाच पाहिजे आहे. आता काय इलाज नाही त्याला आता. बाबा पण हे लय झालं ना बाबा. कोणाचं वावर असं झालं नाही ना, आपलं लय झालं ना. आपली वावर मध्ये नदीच झालं ना, सारे गोटे जात ना. एवढी माती कुठून आणतात, कुठं भेटेल एवढी माती आपल्याला. हो बाबा, आता काही ना काही तर करावंच लागेल आपल्याला आता. तर काही केल्याशिवाय तर होणारच नाही ना. पाहू आपण काहीतरी पर्याय काढूच आता याच्यावर आता. बाबा पण काय पर्याय काढतात, माती कुठून आणतात, एवढी माती कुठे भेटली आपल्याला. आपल्या वावरातली माती कुठे गेली हे आपल्याला माहित नाही, कुठून आणतात आता थांबलो. का बाबा पण असं व्हायला नाही पाहिजे बाबा. आपली पोटाची भाकर होतं वावर, बंद गेलं ना, खरडून गेलं ना पुरं, काहीच नाही राहिलं, काहीच नाही राहिलं. काय करशील बाबू सांगतो आता. मी तर दिवसभर वावरात होतो, पाण्यात मी मेलो नाही याच्यामध्ये. एवढा शुक्रिया मान फक्त तू. काहीच करू नाही शकलो ना. बंदी माझे खत गेलं ना वावर बाबू, माझे खत गेलं. काहीच करू नाही शकलो, हातावर हात धरून बसेल होतो. जाऊ दे बाबा, वावर गेलं तर गेलं, पण तुम्ही गेले तर डबल मला भेटले नसते ना. जाऊ दे, तर काय तर करू. आता कसं निसर्गानं आपल्याला संकट आलं तर पाहू आता काय करायचं आहे. तर पुढे आपलं आपलं हो भाऊ, आपलं आपल्यालाच पाहा लागतं. पाहू आपण काहीतरी पाहू. बाबा बाबा मुंशीराम भाऊच्या वावरात तर काहीच नाही राहिलं, सारे दगडच आहे, नदी झाली ना वावर, पानं सारा सत्यानाश झाला बाबा. हा कसं काय करी ना बाबा. आपल्या वावरात तर फक्त डाबच थांबेला, माती भाती नाही गेली. याच्या वावरात काहीच नाही राहिलं ना, सारे दगड जात ना. सारा चक झाला. हसू नको बाबू, हसू नको. लडकं मडकं तोंड करू थोडंफार. हा दिसलं नाही बाई लोकांना आपण हसून राहिलो म्हणून बा हेंबाड्या असं नको करू. असं हसलं बाबू की कोणाची जीवार येत असते, असं हसू नाही. काय गडा मुंशीराम माझं कमवून मिठा झालं. बोला बुडू बा काय आणता. अरे बाबा मुंशीराम, हे तर काही झालं रे गड्या, काही सत्यानाश झाला रे गड्या. हा तर वावरामधील का माती तर काहीच दिसून नाही राहिली बाबा, सारे दगडच दिसून राहिले रे बाबा. नदी झाली तुझ्या वावर तर. काय करशील, कसं करशील रे बापा. तर काय करा बुडू बा सांगा तुम्ही. आली भोगाशी करावे तर आता काय करू शकतो मी त्याले. ढगपुटी झालं, सत्यानाश गेला ना. सारं वावर माय नदीत झालं ना. काहीच नाही बा, ते आलते ना लोक सर्वे करायले. थोडंफार लडपड केलं की तू ना, नाचा लागत होतं त्याच्या पुढे, असं तसं फलानं बिस्तानं काही थोडंफार म्हणा लागत होतं त्याले. आम्ही दोघं बापले गणले दाबून नाटक केलं, लढलो पडलो, जरा लोटांगण घेतलं तरी त्यांनी बंदच नेलं आमचं लिहून. हा आम्ही दोघं बापले का लयच मोठं नाटक केलं बरं. हो तुम्ही नाही करायला पाहिजे होतं, तुम्हाला सारंच भेटलं असतं डबल वापस. बापा दोघे बापले हुशार आहे ना. आम्ही कधी आम्हाला काय समजते रे बापा, काही समजत नाही हे बाळे. आम्ही शंभर पुशे. तुम्ही लवकर चालले जाटून, आमचं डोकं खाऊ नका बरं. आमचं आम्हाला पाहू द्या काय तर. आमचं सारा सत्यानाश होईल. बरं बाबा जातो रे बाबा. चालेल भाऊ. हो या बुडो आम्हाला पाहू द्या आमचं काय तर. काय जा नुसतं मजा पाहायला आलता हाकून दिलं, दुसरं तर काही नाही. मजा पाहणार जास्त का बाबू. काही खरं नाही याचं, काही खरं नाही रे. हो बाबा काही नाही, आता दगडात पिकत येईन काहीच नाही. बबन तो गोटा उचल मामस्ता कान मार, मला खलास कर, तू खलास कर बबन. माय काहीच नाही राहिलं ना. काय गळ्या शिवलाल, तू काय असा पागलावाने बोलून राहिला, माय काहीच नाही राहिलं, गोटा मार मला गोटा मार. काय लेखा कसा रे तू, माणसाला माणूस लेखा. आता होणारी घटनावती झाली बाबा, आता काय त्याला आपण करू शकतो काय सांग बा. निसर्गाची आपत्ती होती ते. निसर्ग कोकला त्याला काय करशील आता. हा निसर्ग शेतकऱ्यावर काऊन कोकते आणि मावरच काऊन कोकला सांग ना तू. माई हिर मी आताच खणलेलं मागच्या वर्षी, यंदा पाय ना डबल झाली जशी ती. सांगा आता हे उपशाले माझं पैसे आहेत का. दोघं नवरा बायकोनं टोले घेतले ना हिरीसाठी, सत्यानाश झाला ना. कोणतं बघायत करून कसं काय करू आता सांग ना तू. सगळं ते मला माहित नाही बा, शेतकऱ्यावर कोण कोकते काय होते. पण तू असा येडपट काही कामं करू नको. आता जाऊ दे, झालं ते झाला. पाहू आता उपशाचं आली ते आता सर्वे करणार, ते देतो म्हणत ना उपसून, जेसीबी आणून करून देतो म्हणत ना काम. का मी लहानचा मोठा झालो तर त्यानं अजून एक आश्वासन पुरं केलं नाही. मग कधी माई हिर उपसून देतील हे. तेच तर आपल्याकडे हिरा भेटत जात पहिले सरकारच्या 2.5 लाख रुपये भेटत, ते असतं देऊन नाही राहिलं. हे मला प्रायव्हेट खंदा लागली. आपल्याकडे जळगाव आमत संग्रामपूरमध्ये बंद केलं त्यांनी हिरा देणं. आता माझं दुसरा पर्यायच नाही राहिला. तुला सांगतो, मला कसं काही ना काही करावंच लागतं, त्याचा खलासच व्हायला लागते. कारण की हे उपशाल माझं पैसे देत आता. मरतो बबन मरतो मी. काय लेखा शिवलाल, तू लेखा सारा गाव चालवतो लेखा, मरतो त्या गोष्टी घुरून राहिला.
तुझ्या माया हाती आहे का हे? म्या गोटे आणून टाकले का त्या हिरीत, की तुला स्वतः टाकले त्या हिरीत गोटे? अरे निसर्ग कोकला, ते बंद पाणी अटून फुटलं, त्या हिरीत गाय येऊन पडला, आता त्याला काय इलाज आहे का? अरे बाबा, मा बायकोनं म्या रातभर दिवस टोले घेतले रे बा. स्वतः हातानं प्लॅस्टिक मारली, हिरीमध्ये हिर खणली. म्हटलं मस्त यंदा गहू पेरू, चांगलं बागायत करू टापचं. पण काच काही भाऊ मा नशिबातच नव्हतं ना, ते सारा सत्यानाश झाला. बायकोचे टोले गेले वायान, माई गेले. हिरीचं मा स्वप्न होतं ते भंगलं माय. आता तुझ्या काही एकट्याचं नुकसान झालं काय? लय लोक झालं आपल्या गावामध्ये 1760. काय काय तू बोलताय, टेन्शन घेतलं का शिवल्याला? तर जाऊ दे आता. पण या गावाचा सत्यानाश झाला रे बा. आता माझ्या घरी गेलं भाऊ. तुला माहित नाही काय कंडिशन काय तर? अरे गावाची झाली ना. मी सांगतो तुले बबन, मी वाचतच नाही, मरतोच आता. मरतोच मी, गोटाच घेतो, मग गोटाच मारतो, मस्त रोकडचा डबा घेतो मी आता, पेतोच मरतो. काही म्हणजे राहिलंच नाही ना आता. सत्यानाश झाला माय, जरा सत्यानाश झाला. असं करू नको ना, असं नको ना. खाला जाय बरोबर, रात्री 2-4 जण बोलव नंतर. त्या शिवल्याला कसं इरीन उचलणार बापा, हा गडी गोट नाही घेऊन जीव देतो म्हणते. हो बबन बोला नंतर. ते कोणाले बोलवतो? मी जीव दिल्याशिवाय नाही राहत ना. जीव दिल्याशिवाय नाही राहत नाही. मी जीव देतो म्हणजे देतोच नाही, देतोच. माया काही राहिलं नाही. सत्यानाश झाला ना माया, सत्यानाश झाला. काय खाऊ, काय पिऊ, काय ठेवू सांग ना. पाण्यात झाला सत्यानाश केला ना माया, टकपुटीने. ए बाबा लवकर खाला, आज बोलून हा गडी गोट नाही घेत. हो जातो जातो, पळत जातो, आणतो बोला. का बाबा कसं करत आहो? यंदाचा पुरा सत्यानाश झाला बाबा. सोयाबीन नाही राहिलं, कपाशी नाही राहिली, वावरामध्ये काहीच नाही. साऱ्या वावरात दगड येऊन पडले. कसं करता आता? माझं डोकं चालून नाही राहिलं बा. आहे बाबू, संकट येतच असतात आणि संकट आले शेतकऱ्यालाच तोंड द्यायला लागत असते. एवढ्यानं घाबरल्यानं चालते का? हे तर मी किती वेळच पाहिलं असं, वावरातून पाणी जाईल, पीक खराब होईल. पीक खराब झालं म्हणून लय वेळ झालं नाही बाबा. तुमच्या वेळेस झालं अशीन, नासाडी झाली अशीन, पण तुमच्या वेळेस बिजवाई घरची होती, खत घरचं होतं. आता नाही तसं. आता इकत आणायला लागते ना. 4,000 ते 5,000 रुपये सोयाबीनची बॅग आणायला लागते, 1,500-1,600 रुपये खताची पोतळी आणायला लागते. खर्च किती आहे? एकराला खर्च म्हटलं तर 50,000 रुपये. 50 रुपये वसूल होत नाहीत ना यंदा. मग टेन्शन नाही आता काय तुम्हाला? हो बाबू, तो विषय झाला म्हणा तुया. पण आता करशील काय सांग आता? निसर्ग आपल्यावर कोपला तर आपण काय करणार आहोत सांगतो आता. आपल्या हातचं आहे का हे? नुकसान ते नुकसान झालं, आता काय? आता हे सरकारनं केलं, आता काय पंचनामा आता भेटीन आपल्याला काही ना काही. हे सरकारचं काही सांगू नका. ते गाजरात देतात माणसाच्या हाती 2,000 आणि 1,000 आणि 500 आणि 1,000. कोणाकोणाला रुपया 2-2 रुपयाची चेक येतात. ते काय खरं आहे? त्याच्या नका लागू. ते काही खरं नाही. वाचल्या जावं जेवल्यावर खरं. पण ते जेवढं भेटलं तेवढंच बाबू. फुलाची फाकडी. आता कसं आहे, आपल्याला गरज आहे ना आता. दुसरं काही पीक पेरावं लागते म्हणजे मग पैसा तर टाका लागेल की नाही, पैसा राहावा लागेल की नाही. आता हे वावर कसं सारखं करावं लागते. हे कसं तेवढे झाले तेवढा दादा. काय त्याच्या नांदी लागले तुम्ही? ते काय खरं आहे का? काही नाही भेटत ते पैसे. आता हे कसं करायचं? काय पोरं पाहू काय 3-4 करू काय सवानावर? हो बाबू, आपल्याला तर करावंच लागेल. सांगून दे 5-6 पोरं. गाय माय कुठे असेल पडेल तर घेऊन ये, वावरामध्ये टाकणं सुरू करून दे. आणि फराटी कशी आहे तशीच राहू दे. विचारच गाय टाकून दे. मग दुसरं पीक पोह कोण बागायतीचं काय करायचं आहे तर. हो बाबा बरोबर आहे. नामदेव सरपंच आले वेळे इकडे. काय म्हणतात काय माहित? आले आता काय म्हणतात काय माहित बाई. बाबा नामदेव सरपंच हे कसा सत्यानाश झाला तर. पराठीचं एक झाड उभं नाही राहिलं, एक झाड नाही. सोयाबीन तर दिसून मी नाही राहिलो वावरामध्ये. पुकडे गायब झालं तर तुरे गायब आहे. अरे बाबा गड्या, काय तू एकट्या जाय का गड्या? आमचं इथं हे सत्यानाश आहे ना बाबा. वावरात होतो आम्ही तर काहीच करू शकलो नाही ना, काहीच नाही. काय गड्या, आता कसं त्याला आपण काहीच नाही करू शकत. निसर्गाचा कोप आहे तो. डगपुटी झाली आता. काय त्याला हात लावशी ना कोण? आता मगापासून मी त्याला हे सांगून राहिलो मागळ्याले की गड्या कसं हे निसर्गाचा कोप आहे, याले आपण काहीच नाही करू शकत. झाली ती गोष्ट आता झाली. आता ते काही डबल आता कसं आपण लळ बोंबल बोलून नाराज राहून ते काही होणार नाही. आपल्यालाच आता काहीतरी पुढे करायला लागेल. अरे गड्या, काहीच नाही आता. आपल्यालाच पाहा लागेल. हो वा, कसं आता आपल्या गावात 3-4 ट्रॅक्टर आहेत. आपण गाय माय कायचं सार्वजनिकरित्या प्रत्येकाच्या वावरात 50-50 टाल्या काय टाकायचं आहे तर टाकू आपण. करू काहीतरी पुढे.
आता गेले नाही सर्वे करून मग हे काय करतात उपटतात काय हे कासाठी आले त्या वावरामध्ये हे नाही देतील का काही करू. अरे बा त्याच्या भरोशावर बसून तू पैसे राहिला की ना आपल्याला हे काय खरे आहेत काय लोक हे फक्त फोटो काढायला येतात वावरात दुसरं काही नाही यायला काय घेणं देणं आहे तुम्ही मेले काय ते राहिले काय हा, हे तर रोज बिर्याणी खाऊन राहिले तिकडे मस्त मटनच्या बिलेटा येऊन राहिले भोका भाकाच्या यायचं काय रे? हे जण न लागू आपलं आपल्याला करा लागते बाबा. बापा या लोक याकडून नांदे लागून राहिला फुकटे लोक हे गंमत गंमत येतात वावरा लोक तोंड दाखवायले भाऊ असं भाऊ तसं शिक्का मारला पाहिजे म्हणून नाही येईल का गरज आहे का आपली. ते जणांना सोडून देऊ आपलं ट्रॅक्टर आहेच तुमचं आहे नामदेव भाऊचं ट्रॅक्टर आहे तर आपण त्याच पाच ट्रॅक्टर जमा करू पोरं जमा करून गायचं सुरू करून टाकू गाय टाकणं. हो तसंच करू. नामदेव भाऊ टाकायला काय म्हणते अरे बाबा चला ना चला त्या शिवलाच्या वावरात जा लागते तो शिवला कसा कसा करून राहिला जीव देतो म्हणते एंडिंगचा डबा घेतो म्हणते चला चला लवकर पटकनी नाही जीव देईन तो. हो चाल बाबा चाल पाटील येतोच आम्ही खेळायला पाहतो शिवलाचा काय चला सरपंच. अरे गड पाहिजे सांभाळू ना अरे बाबू तू बी जा. हो जा तुम्ही. का रे गड्या हो मोतीराम मला घरकुल भेटीन का रे बा हे आता माया कसं या पुरात गेलं महापुरात मा घर गेलं तर मग मला घरकुल देतीन का हे देतीन का पाहून तर गेले बा हे मोठं आश्वासन देऊन गेले की बुढे बा तुम्हाला घरकुल देतो म्हणून. कसं असते रघु हे बसल्याचं आवतन जेवल्यावर खरं हे काही खरं नसते. हा हे सरकारी लोक बोलतात काय आणि करतात काय हे काय फक्त कसं सांत्वना देत असतात माणसाले देतो देतो काच काही घरकुरले देतात ते गाजर आपल्या हाती लाल जरत नाही तो तर म्हणा पाठीमागचाच आहे मागे बी आता महापूर झाला नव्हता ढगपुरी झाली ते ना आपल्याकडे काही घर गेलं तर माया का ताकुटी दिलं त्याने मला दिलंच नाही. पण आता कसं हे मोठमोठे लोक आले ते म्हणून म्हटलं बा देतीन या वेळेस काही सांगता येत नाही मन पकयलं द्यायचं काही देत नाही ते दिले बी तर ते लाख 1.25 रुपयात घरकुटी होते काय बांधणं इटीचे भाव पाय सिमिटाचे भाव पाय गिट्टीचे भाव पाय लोखंडाचे भाव पाय सारेचे भाव पाय ना भाव किती वाढले बाबू साधं घर बांधायला 10 लाख रुपयाचे 1.25 लाखात घर होते काय. गड्या ते आहे म्हणा घर तर होत नाही म्हणा 1.25 लाखात भाव वाढले ना झाले याचे. हे कसं आहे माहिती का दिखावा करायसाठी येतात गावाजवळ गावाचं तोंड पाहायले भाऊ हा लेको नुकसान झालं ढुमूक झालं फोटो मोठो काढतात पेपरबाजी होते टीव्हीवर दिसतात न्यूज चॅनल मध्ये काय तर भाऊ गेले ते भेटायले बस झालं मुळलं कुसातून काही नसते. दिखावा तर आहेच म्हणा तो दिखाव्यासाठीच तर करतात ते दुसरं काय ते काही फरक पडतो आपला शेतकरी मेला गांजी तर राहिला गावातला माणूस मेला गांजी तर राहिला काय गरज आहे त्याली निवडून येऊन राहिले रट्ट पगार खाऊन राहिले डम राहून राहिले. दिखावाच असते तो दुसरं काही नसते. आता मागे ते कर्जमाफीचं शेतकऱ्याला मोठं आश्वासन दिलं अजून होते पुरं आश्वासन नाही होत ना हे सारे बसले आहेत हे काहीच नाही करू शकत तुला सांगतो काहीच नाही. शेतीचं लय नुकसान झालेलं का हे गावात म्हणजे घराचं झालं वावरातले झालं बा सोयाबीन तो सारं म्हणजे नुसते नाबूद झालं ना पीक वावरात पिकच नाही ना भावा. त्याचे भेटतील ना 2,000 1,000 रुपये बाबू तुम्ही वर्ष काढा त्याच्यात 2,000 म्हणजे भिकाऱ्यासारखं काम आहे काय खरं नाही रे बा हे जाऊ दे त्या गोष्टीवर बोलायला पुरत नाही विचारही करायला पुरत नाही. आपले बाबा हे सरकारचे मानधनं पाहून माया पांडे झाले रे पुरे खालपासून वरलो पांडा झालो मी. मला साऱ्या गोष्टी माहीत द्यायच्या शेतकऱ्याच्या हिताचे कोणतेच निर्णय शेतकऱ्यासाठी कोणी नाही बी यायला काही घेणं नाही शेतकरी मेला गांजी धरायला काय खरं नसते बाबाने म्हणल्या का गावातल्या का एकाचं घर सुधून नाही राहिलं ना रे बाबा काहीच नाही ना बाबा सारा सत्यानाश झाला ना. आता सांगतो आता या पाण्यानं ढगफुटी निसर्गानं सत्यानाश केला आपला तर काय करशील सांगतो आता बांधा झोपड्या झापल्या काळ्या कुराट्या ना बांधा खोपड्या खापल्या आता काय इलाज आहे त्याला. निसर्ग बी शेतकऱ्यावरच कोपते बापा येऊन जाऊन त्याच्याच बोकांडीवर बसते निसर्गाला समजत नाही मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये घुसा शहरात घुसा अठी गरिबाच्या त्याच्यात खोपड्यात घुसते बा गरिबाचे घरं घेऊन जाते गरिबाचे वावरं घेऊन जाते. बाबा शेतकऱ्याच्या पाचीलेच पूजेला रे बासंकट जाऊ द्या आता त्या विषयावर बोलायली पुरत नाही काहीच नाही. चाल गावामध्ये काय चालू आहे काय नाही कोणता सर्वे चालू आहे किती लोक आहे काय काय भेटलं पावलं चाल तो शेटाक बळ साखऱ्या चहापत्ती कुकड्या ती भाऊ
हो बा चाल चाल तिकीट कोणती आहे म्हणतात त्याची देऊन राहिले ते किलोभर गहू किलोभर तांदूळ ते पाहू बरं काय आहे मटेरियल द्यायच्या. हो हो चाल चाल बाबा चाल. शिवलाल भाऊ कसा राहिला. चाल चाल. हो वडा शिवलाल काय झालं रे. काय गळा असे हेवाडे कामं करून राहिला तू हा. अरे सांगा सरपंच मग काय करू का मा काय राहिला आता सांगा. म्या 5 लाख रुपये लावले इरीले पानं मग इर कुठे गायब झाली ना सारा गाय येऊन पडला मग इरी म्हणजे करू काय मग सांगा. आता मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आहे काय. मग उरावर कर्ज आहे कसं फेडू मी कर्ज सांगा ना. बा तू एका एकट्याच नुकसान झालं का आपल्या साऱ्या गावाचं नुकसान आहे गड्या. आता काय झाली इलाज आहे का. निसर्ग कोपला तर डगपुटी झाली तर साऱ्या गावाचं झालं ना मग काय असं असते कुठे. अरे बापा पण मी गरीब आहो ना माणूस. दोघं नवरा बायकोनं मिळून इर खणली न ब्लास्टिंग हाताने मारले म्या. हातानं ओढला ना माल यातला इरीतला काय सांगा तुम्हाला. इर खणली म्हटलं बागायत करू पण काय सारा सत्यालाच झाला रे बाया. बोले जीव द्याशिवाय पर्याय नाही. आता जीव द्याच लागते बोले सरपंच. जीव द्याच लागते बोराच लागते. बाबा सरपंच पहा नामदेव भाऊ हा गडी म्हणते मी जीव देतो म्हणते सांगा आता. आता कसं आहे गळा शिवलाल नुकसान झालं तर सारे झालं ना आमचंही झालं ना साऱ्या गावाचं झालं नुकसान. काय लेका शिवलाल साऱ्या गावाला चारतं लेका तू आज जीव द्याच्या गोष्टी करून राहिला बाबा. एवढा चॅप्टर माणूस नुकसान झालं तर जीव देतो म्हणते. अरे काय मान्य आम्हाला किंवा तुम्ही दोघं नवरा बायकोनं कष्टाने इर खणली तो काही विषय नाही. पण कसा आता निसर्गाच्या पुढे जाऊ शकतो बाबू. शिवलाल तुला तर मराच्या गोष्टी करायलाच नाही पाहिजे बाबा. तुझ्या काय एवढा हुशार एवढा म्हणजे विद्वान तू माणूस आणि तू मराच्या गोष्टी करून राहिला हेंबाड्यासारख्या. मग काय करू सांगा ना तुम्ही. पान ही माझी इर पान दिसून राहिली का तुम्हाला. इरीच्या उरावर बसेल बी सारे दगड घेऊन पडले माझ्या इरीमध्ये. मोक्ष बुजलं इरीचं सांगा ना. पानं कुठून पाणी काढू मी कुठून बागायत करू. हे पानं मा वावराची नदी झाली ना नदी उरी पानं तुमच्या डोळ्यानं सरपंच पा. एवढं नुकसान माझ्या लाखो करोड रुपये नुकसान झालं. मले आत्महत्या केल्याशिवाय काहीच पर्याय नाही सरपंच नामदेव भाऊ. आत्महत्या करायच लागते. तसंही शेतकऱ्याचं म्हणजे काही म्हणजे लेणं देणं नाही कोणाले काहीच नाही. तसंही जगून काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा. मेलो तर दुसरा जन्म तरी भेटीन. चांगल्या घरात देतो म्हणा देवा जन्म. अशा शेतकऱ्या घरात नको देतो. शेतकरी कधी फटका जायचो. हेच लेका शिवलाल पटलं नाही आपल्याला. हे जीव द्याच्या गोष्टी करून राहिलेल्या का तू. मग आता तू जीव देतो म्हणतो मग आम्हाला द्या लागेल. आमचे का वावर खळून गेले नाहीत का. आमचं का नुकसान झालं नाही का बाबा. सारेच झालं शिवलाल. समजदारीच्या गोष्टी असतात मला गोष्टी करू नको. चला मित्र हुरू विभाग आपण आता उद्यापासून लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा की दुसऱ्या नवीन विषयावरती व्हिडिओ बनवायचा की याच विषयावरती बनवायचा हे कमेंट्स करून सुद्धा सांगा. कमेंट्स करा नक्की करा. शेतकऱ्याला तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्र. जास्तीत जास्त लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करा चॅनलला. आपली व्ह्यूवर्स वाढवा मित्र. जेवढे व्ह्यूज जास्त येतील तेवढा आम्हाला आनंद वाटतो व्हिडिओ बनवायमध्ये. नवीन नवीन बनवा असं वाटतं. नाही मग थोडा मी नाराज होतो. आणि शेतकऱ्याच्या पाठीशी कोणीच नाही बा तुम्ही नाही प्रेक्षकही नाही असं वाटते मग आम्हाला. लय मेहनत लागते व्हिडिओ बनवायला लागते.